नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 13 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला तिची स्कूटी घेऊन जायला निघते। रेवती तिला चावी, कालिंदी तिला बॅग आणि बाबा तिला पैसे आणून देतात। लीला निघते तर एक पत्रकार किशोरला फोन करून सांगत असतो लीलाच्या माहेरी आग भडकवली आहे। किशोर फोन ठेवत बोलत असतो, एजे लीला, तुम्ही आजपर्यंत माझी चाल हाणून पाडली, पण आज मी एकाच डावात राजा आणि राणी चेकमेट केली। इथे कालिंदी आजीला फोन करायला निघून जाते। बाबा रेवूला सांगतात, यशबद्दल कालिंदीला काहीच सांगू नको। बाबांना यश हा लीलाच्या सासरकडचा आहे म्हणून टेन्शन आलेलं असतं। त्यांचं एकच मत असतं, घरच्यांना विचारात घेऊनच पावलं टाका। इथे पोलीस एजंटना घेऊन पोलीस स्टेशनला येतात, पण पत्रकार आधीच इथे उभे असतात। इथे बाबा एकेकांना फोन करत काही एजंटसाठी मदत होईल का ह्याचा विचार करत असतात। लीला पोलीस स्टेशनला येते। लीला विराजला एजंटबद्दल विचारते। एजंटनं जेलमध्ये टाकलेलं बघून लीलाला खूप वाईट वाटत असतं, तिला रडू येत असतं। लॉकअपचं दार उघडलं जातं। लीला आत जाते। ती एजेचा हात हातात घेऊन बोलते, मला माहिती आहे तुमची काहीच चूक नाही। त्या श्वेताने हे सर्व मुद्दाम केलं असणार। मी काहीतरी करते, पण एजे तिलाच समजवत सांगतो, काळजी करू नको, लवकरच मी बाहेर येणार। पण लीला एजंटना सांगते, मला एवढंच माहिती आहे, माझा नवरा निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही। लीला तिथून निघून जाते। इथे प्रमोदही एजंटना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत असतो। सुट्टी असल्यामुळे सगळे वकील नकार देत असतात। इथे आजी देव पाण्यात ठेवून बसलेल्या असतात। दुर्गा त्यांच्यासाठी दूध घेऊन येते। ती त्यांना समजवत असते, पण आजी काहीच उत्तर देत नाही। लीला दवाखान्यात येते आणि श्वेताला बोलते, का वागलीस तू अशी? लाज नाही वाटत तुला? ज्याने तुझ्या सर्व चुका माफ केल्या, त्यांच्यावर आरोप केला, तुझ्यामुळे ते लॉकअपमध्ये आहेत, काय मिळालं तुला हे सर्व वागून? श्वेताची आई लीलाला हकलवत बोलत असते, तुझा काय संबंध? त्यावर लीला बोलते, तुम्ही ज्यांच्यावर आरोप केला आहे ना, त्यांची बायको आहे मी, त्याच अधिकाराने जाब विचारायला आले मी। श्वेता लीलाला बोलते, एजे माझ्याशी लग्न करणार होते, पण तुझ्याशी झालं, माझा इतका मोठा अपमान झाला होता। पण लीला सांगते, हे सर्व विक्रांतने केलं होते, ते सिद्ध झालंय, तू पण सामील होतीस ना, आणि एजंटने तुला घराबाहेर तुझ्या मूर्खपणामुळे काढलं। आजी तयार होते तुझं दुसरं लग्न लावून द्यायला, पण तू एजंटवर अडून बसले। पण श्वेताची आई तिला कोर्टात बोल असं सांगते। त्यावर लीला सांगते, तुम्हाला लाज नाही वाटत का हो? एका लग्न झालेल्या पुरुषांसोबत लग्न करायला सांगता तुमच्या मुलीला? तुम्ही श्वेताला न्याय मिळावा म्हणून करत नाही, तर एजंटना त्रास व्हावा म्हणून करता। आणि हे श्वेता कबूल करते, पण लीला तिला वॉर्निंग देऊन जाते, तुमचं सत्य मी सर्वांसमोर नक्की आणणार। लीला कमिशनरला फोन करून सांगते, श्वेताने हे सर्व नाटक केलंय, फक्त एजंटना अडकवण्याचा प्रयत्न करते ती, पण कमिशनर पुरावा मागतात। लीला पुरावा कसा मिळवू ह्याचा विचार करत असते। तितक्यात रेवती आणि यश येतात। लीला त्या दोघांकडे मदत मागते। तिला श्वेताचं सत्य सर्वांसमोर आणायचं असतं। लीलाला एजंटची काळजी असते। ती घरी येते आणि एजंटसाठी डब्बा बनवत असते। दुर्गा ह्या सर्वांसाठी लीलालाच दोष मानत असते। ती सर्वांचा आरोप लीलावरच करते। ती लीलाला बोलत असते, पण लीला सांगते, तुम्ही काय काय केलं हे चांगलं माझ्या लक्षात आहे। ज्या दिवशी तुम्ही दिलेला त्रास मला असह्य होईल ना, त्या दिवशी तुमचा सर्व पाडा मी एजंटसमोर वाच। आता लीला एजंटना कसं जेल बाहेर काढणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।